नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महाराष्ट्र शासनाने जगप्रसिद्ध सिद्धहस्त शिल्पकार व धुळे जिल्ह्याचे सुपुत्र राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 देऊन त्यांच्या समर्पित प्रतिभासंपन्न कलाकर्तृत्वाचा गौरव केला असून राम सुतार यांनी आपल्या प्रतिभा समर्पण आणि कष्टातून जागतिक पातळीवर भारताचा गौरव वाढवला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कारामुळे त्यांचे कार्य अधिक उजळून निघाले असून हा क्षण धुळे जिल्ह्यासाठी अभिमानाचा आहे. धुळे जिल्ह्याच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, असे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. आज मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे की धुळे जिल्ह्यातील सुपुत्र श्री राम सुतार साहेब यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्या माध्यमातून महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्राप्त झाला. राम सुतारजी हे आमचे धुळे जिल्ह्यातील सुपुत्र आहेत. 100 वर्ष त्यांचं आयु आहे आणि 100 वर्षामध्ये त्यांनी आयुमध्ये अनेक मोठमोठे प्रकल्प हे उभे केले. त्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू असतील, भगवान बुद्धाचा पुतळा असेल, भगवान महावीरचा पुतळा असेल, स्वामी विवेकानंदाचा पुतळा असेल आणि म्हणून आम्हा सारे धुळेकरांना अभिमान वाटतो, खानदेशकरांना अभिमान वाटतो की आमच्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाला एवढा मोठा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राची ते शान आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.